विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8 NMMS शालेय क्षमता चाचणी लेसन नंबर 17 सर्कल कॉर्ड अँड द आर्क यामधील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. हे प्रश्न बघण्याच्या अगोदर तुम्हाला पायथागोरस आणि पायथागोरस ट्रिपलेट्स जी आहे ती माहीत असणं आवश्यक आहे. कारण राईट अँगल ट्रायंगलमध्ये दोन साईड असेल तर तिसरी साईड काढण्यासाठी आपण पायथागोरसचा फॉर्म्युल्याचा यूज करतो. आणि इथं आता आपल्याला फॉर्म्युल्याचा यूज न करता ते ट्रिपलेट माहीत असेल तर दोन साईड माहीत असल्यानंतर लगेच तिसरी साईड आपल्याला कळते. आणि हे जर तुम्हाला माहीत नसेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये पायथागोरस, त्याचे थेरम, तर फॉर्म्युलेज आणि सर्व पायथागोरसची ट्रिपलेट्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि ते जर तुमच्या पाठ असतील तर हे प्रकरण तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल. क्वेश्चन नंबर 1. Radius of a circle is 70 centimeter. Length of a chord which is at distance 8 centimeter from the center of circle is dash dash. इझी आहे. आता हे एक सर्कल आहे आणि याची रेडियस किती दिलेली आहे? 17 सेंटीमीटर. लेंथ ऑफ अ कॉर्ड विच इज आता इथे एक कॉर्ड आहे. ह्या कॉर्डची आपल्याला लेंथ विचारली आहे आणि हे डिस्टन्स किती आहे? इथं हे याचं 8 सेंटीमीटर आहे. तर ही टोटल कॉर्ड जे आहे त्याचं आपल्याला डिस्टन्स विचारलं. आता हे तुम्हाला माहिती आहे की हे जे डिस्टन्स म्हणजेच काय असतं, हा परपेंडिक्युलर असतो, तो हा लंब असतो आणि हा परपेंडिक्युलर काय करतो, ह्या कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजे दोन इक्वल पार्ट करत असतो. ठीक आहे, हे तुम्ही शाळेच्या पुस्तकामध्ये अभ्यासलेलं आहे. आता इथे मग हा जो आहे हा काय झाला, राईट अँगल ट्रायंगल झाला. आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये किती पायथागोरस ट्रिपलेट्स जर माहीत नसतील तर आपल्याला काय करावं लागेल, मग हे हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल्स टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर हे करून नंतर ही साईड करावं लागेल. आणि ज्यांना जर समजा हे पाठ असेल, पायथागोरसचे ट्रिपलेट जर पाठ असतील तर लगेच सांगू शकतो. समजा 8 आणि 17 हे दोन नंबर असतील तर तिसरा कोणता असतो? 15 असतो. म्हणजे 8, 15, 17, 8, 15 आणि 17. म्हणजेच लगेच आपल्या लक्षात येईल की ही जी साईड आहे खालची, हा इकडचा भाग जो आहे ही किती असणार आहे? 15. आणि हे दोन्ही काय असतात? हा इथं परपेंडिक्युलर काय करतो, याचे दोन सारखे भाग करतो, म्हणजे तो बायसेक्टर असतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे पण काय असेल? 15 असेल. मग टोटल ही जी कॉर्ड आहे ही टोटल कॉर्ड काय होईल? 15 + 15 30 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 3. त्यासाठी पायथागोरसचे ट्रिपलेट पाठ असणं गरजेचं आहे. नाहीतर हे उदाहरण कसं सोडवावं लागलं असं आपल्याला की 17 स्क्वेअर इक्वल्स टू, म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल्स टू 8 स्क्वेअर प्लस हा जो इथली साईड आहे याचा स्क्वेअर 289 इक्वल्स टू 64 प्लस याचा स्क्वेअर. हे इकडे घेऊन सबट्रॅक्ट केलं, 289 - 64 इक्वल्स टू याचं डिफरन्स किती आला? 225 इक्वल्स टू याचा स्क्वेअर आला. टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड त्याला 15. म्हणजे ही एवढी मेहनत आपली काय होती? कमी होती आणि त्याच्यामध्ये वेळ वाचतो. त्यासाठी पायथागोरसचे ट्रिपलेट्स पाठ असणं हे खूप गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 2. इफ अ लेंथ ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल इज, आता ही प्रश्न एकदा समजून घ्या. इफ अ लेंथ ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल इज ट्वाइस ॲज दॅट ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल, देन हाऊ मेनी टाइम्स द रेडियस ऑफ अ सर्कल विल बी ॲज दॅट ऑफ अ लेंथ ऑफ अ कॉर्ड. आता या ठिकाणी हे सर्कल आहे, सर्कल ड्रॉ केलं आणि काय सांगितलं आहे? द लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ अ सर्कल, हे कॉर्ड याची लेंथ किती आहे? ट्वाईस ऑफ द दॅट डिस्टन्स फ्रॉम द सेंटर, म्हणजे हे डिस्टन्स आहे याच्यात ट्वाईस आहे. याचा अर्थ ही जर एक्स असेल हे डिस्टन्स, तर ही कॉर्ड काय असेल? 2x असेल. कॉर्ड काय असेल? 2x. परंतु हा काय करतो? हा परपेंडिक्युलर ह्या कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजे हा इकडचा भाग x असेल आणि इकडचा भाग x असेल. ठीक आहे. आणि काय विचारलं आहे? देन हाऊ मेनी टाइम्स द रेडियस ऑफ अ सर्कल विल बी ॲज दॅट ऑफ अ लेंथ ऑफ अ कॉर्ड. आणि मग लेंथ ऑफ ही जी कॉर्ड आहे त्याची रेडियस जी असेल ती याच्या किती पट असेल असा प्रश्न विचारला आहे. आता या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल, आता इथे बघा, ही आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे. हे काय आहे? हायपोटेनियस. मग ते काय येईल? किंवा रेडियस म्हणूयात. रेडियस स्क्वेअर इक्वल्स टू x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इक्वल्स टू 2x स्क्वेअर. टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, म्हणजे रेडियस इक्वल्स टू काय येईल? हे x रूट 2x काय येईल? ते रूट 2x. आणि काय विचारलं आहे? हाऊ मेनी टाइम्स द रेडियस ऑफ अ सर्कल विल बी ॲज दॅट ऑफ लेंथ. मग काय करावं लागेल? ही जी रेडियस आहे म्हणजे रूट 2x आणि त्याला कशाने डिवाईड करायचं आहे? कॉर्डने. कॉर्ड किती आहे? x + x म्हणजे 2x.
इक्वल्स टू, हे एक्स आणि हे कॅन्सल झालं, हे √2. आता या ठिकाणी हे जे 2 आहे याला आपण √2 इंटू √2 असं लिहू शकतो, कारण याचं उत्तर काय येतं 2 येतं. हे आणि हे कॅन्सल झालं, इक्वल्स टू 1/√2. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. आता इथं एक फिगर दिलेली आहे. इन द गिवन डायग्राम इफ आर्क ए बी, आता आर्क ए बी पेनाचे पॉईंटकडे लक्ष असू द्या. आर्क ए बी हा भाग आर्क इज कॉन्ग्रंट आर्क पी क्यू, म्हणजे ही आर्क आणि ही पी क्यू आर्क आहेत, कॉन्ग्रंट आहेत. आता जेव्हा हे दोन आर्क कॉन्ग्रंट आहेत याचा अर्थ काय होतो, हे ज्या कॉर्ड असतात, ह्या कॉर्ड असतात ते सुद्धा काय असतात, कॉन्ग्रंट असतात. करस्पॉन्डिंग कॉर्ड ज्याला म्हणतो, म्हणजे ए बी आणि पी क्यू ह्या दोन्ही कॉर्ड काय असतात, कॉन्ग्रंट असतात. इफ ए एन, म्हणजे कोणतं ए एन हे इथलं डिस्टन्स, इक्वल्स टू 8, ए एन किती आहे 8 आहे, देन फाइंड द लेंथ ऑफ पी क्यू, आणि पी क्यू आपल्याला विचारलं आहे. आता हे जर 8 असेल तर मग ही 8 आलं बघा इथं, इकडचा आता हा काय इथं परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हा सेंटरमधून आलेला आहे सेगमेंट, आणि हे इथं परपेंडिक्युलर आहे. हा काय करत असतो, ह्या कॉर्डचे 2 सारखे भाग करतो, म्हणजे हा 8 असेल तर हे 8 असेल, मग ही कॉर्ड किती झाली 16. आणि हा जो यांचा आर्क आहे, हे करस्पॉन्डिंग आर्क जर कॉन्ग्रंट असतील तर त्या कॉर्डसुद्धा काय असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणजे ए बी जर समजा 18 असेल तर हे किती असेल, पी क्यूसुद्धा काय असतील 8 प्लस 16 असेल, तर पी क्यूसुद्धा किती असेल 16 असेल. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. Question number 4. A radius of a circle is 25 centimeter and the length of a chord is 48 centimeter. Then find the distance of a chord from the center of the circle. Easy आहे. पायथागोरस ट्रिपलेट पार्ट असेल तर लगेच ओरली पण करता येतं, फिगरही काढायची गरज नाही. द रेडियस, आता हे इथं सेंटर, ही रेडियस आहे, रेडियस आहे 25, ठीक आहे. अँड द लेंथ ऑफ कॉर्ड इज 48. आता ही कॉर्ड जी आहे ही 48 आहे. आता काय केलं, आपल्याला काय विचारलं, फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर, म्हणजे याच्यातून इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि हे डिस्टन्स किती आहे ते आपल्याला विचारलं आहे, ठीक आहे. आता हे 48 आहे टोटल कॉर्ड, हा काय करतो, परपेंडिक्युलर टाकलेला आहे, कॉर्डचे 2 सारखे भाग करतो, म्हणजे ही किती इकडं 24 असेल, ही 24 असेल. आता पायथागोरस ट्रिपलेटप्रमाणे एक 24 आणि 25, आणि कोणती नंबर असते मग 24 आणि 25, आणि तिसरी नंबर कोणती असते पायथागोरस ट्रिपलेट्समध्ये, तर त्याचे जे पार्ट असतील ते लगेच सांगशील काय असतं तिथे 7, म्हणजे 7, 24 आणि 25, 7, 24, 25, हे काय पायथागोरस ट्रिपलेट आहे, म्हणजे हे डिस्टन्स किती असेल मग 7. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 5. If 4 diameters of a circle divide circle into its congruent arcs, then what will be the measure of central angle corresponding to that arc? बघा आता प्रश्न काय समजून घ्या. हे एक सर्कल आहे आणि याच्यामध्ये काय केलं, 4 डायमीटर्स ऑफ सर्कल डिवाइड्स सर्कल इंटू कॉन्ग्रंट पार्ट्स, म्हणजे 4 डायमीटर्स. ही एक डायमीटर आली बघा, आता ही दुसरी डायमीटर, ही थर्ड आणि ही फोर्थ. हे आणि काय सांगितलं, हे डिव्हाइड सर्कल इंटू इट्स कॉन्ग्रंट पार्ट्स, म्हणजे ही सारख्याच भागामध्ये त्याला काय करते, डिव्हाइड करते त्या कॉर्ड्स. तर देन व्हॉट विल बी द मेजर ऑफ अ सेंट्रल अँगल, म्हणजे हा जो इथला एक सेंट्रल अँगल आहे कुठलाही, हा याचं मेजरमेंट किती असेल. आता हे तुम्हाला माहिती आहे टोटल किती असतं, 360 डिग्री असतं. 360 डिग्रीचं मेजर असतं सर्कलचं. हे किती पार्टनं डिवाइड झालं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, म्हणजे हा जो असेल आर्क त्याचं मेजरमेंट किती असेल, 360 डिवायडेड बाय 8 इक्वल्स टू, हे किती येईल, 8 1 8 4 32, 8 5 45, म्हणजे ह्या आर्कचं मेजरमेंट किती असेल 45. म्हणजेच त्याचा जो सेंट्रल अँगल असेल करस्पॉन्डिंग तो किती असेल 45 डिग्रीचा. किती असेल ते 45. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 6. इफ कॉर्ड ए बी कॉन्ग्रंट कॉर्ड ए सी, बघा हे ए बी आणि ए सी कॉन्ग्रंट आहेत, अँड मेजर ऑफ आर्क ए बी, हे ए बीचं मेजरमेंट इज 150, हे 150 आहे, 150 आहे. रेडियस ऑफ सर्कल इज 7. आता इथे रेडियस इथं आपण नाही, आपण काढूयात फिगरकडे बघा, ही रेडियस
7. ही पण आपण इथे जॉईन केलं, हे झालं 7. ही पण 7 झालं, हे पण 7 झालं. देन लेंथ बी सी इक्वल्स टू व्हॉट? बी सीची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. आता बघा इथे हे ए बी किती आहे? 150. आता हे ए बी आणि ए सी कॉन्ग्रंट आहेत. पेनाचे पॉईंट लक्षात असू द्या. म्हणजे ए बी आर्क जर 150 असेल तर ए सी सुद्धा किती असेल? 150 असेल. मग आता बी सी आपल्याला काढायची आहे. टोटल किती असतं? 360. त्यापैकी 150 ही 150 गेली, किती झालं ते? 300 झालं. 060. म्हणजे हे बी सी किती असेल? मग 60 असेल. बी सी किती असेल? 60 असेल. जर बी सी ही आर्क 60 असेल तर हा जो सेंट्रल अँगल आहे हा किती असणार आहे? 60 असणार आहे. हा किती असणार आहे? 60. आता ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट आहे, कारण ते रेडियस आहे. ते रेडियस आहे. म्हणजे हा जो इथं ट्रायंगल तयार झालेला आहे खाली, हा याची ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट आहे. म्हणजेच याचा अर्थ ही अँगल आणि हा अँगल पण कॉन्ग्रंट असेल. आता इथं हा मी थोडा मोठा इथं काढतो. हा जो सेंट्रल अँगल आलेला इथे, हा इथला हा 60 आहे. ही आणि ही साईड कॉन्ग्रंट आहे. म्हणजे ही आणि ही सुद्धा काय असेल? अँगल हे कॉन्ग्रंट असतील. मग हे किती असतील? मग 60 आणि 60 असेल. कारण टोटल ॲडिशन किती असते? 360. 60 60 60. याचा अर्थ हा जो इथे ट्रायंगल फॉर्म झाला हा काय आहे? त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे याच्या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या ऑल साईड्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे हा जर 7 असेल, हा 7 आहे कारण इथे दिलेलं आहे रेडियस 7 आहे. म्हणजे ही बी सी सुद्धा काय असेल? 7 सेंटीमीटर असेल. बी सी सुद्धा किती असेल? 7 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 7. In the given figure, measure of angle ROQ. बघा ROQ म्हणजे हा अँगल इक्वल्स टू 70 डिग्री. किती दाखवला आहे तो? 70 डिग्री. ठीक आहे. कॉड पी क्यू कॉन्ग्रंट पी आर. ही पी क्यू आणि पी आर ही कॉन्ग्रंट आहेत. देन मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. पी क्यू आरचं मेजरमेंट किती आहे असा प्रश्न आहे. पी क्यू आरचं मेजरमेंट. आता या ठिकाणी बघा याच्यावरच आपल्याला सोडवता येईल. हा अँगल जो सेंट्रल अँगलला दिलेला आहे ROQ 70 आहे. म्हणजे त्याचा अर्थ ही जी आर्क आहे कोणती? RQ ही किती असणार आहे? 70 असेल. ही किती असेल? 70. मग आता हे जे उरलेलं आहे हे हा उरलेला किती असेल? टोटल किती असतं? 360 मायनस 70. 360 मायनस 70 is 290. हे 290 आहे. परंतु इथं काय दिलं आहे? कॉड पी क्यू आणि पी आर हे काय कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे त्यांची करस्पॉन्डिंग आर सुद्धा कॉन्ग्रंट असतील. म्हणजे ही आणि ही सारखी असेल. म्हणजे त्याला काय करणार आपण? 2ने डिवाईड करणार. त्याला काय करणार? 2ने डिवाईड. म्हणजे किती होईल ते? 2 1 2 2 4 2 5 145. म्हणजे ही 145 असेल, ही पण 145 असेल. दोन्ही पण काय येतील? 145 145. आणि आपल्याला कोणतं विचारलं आहे? आर्क पी क्यू आर. पी क्यू आर म्हणजे इकडची 145 प्लस ही किती आहे? 70. 5 7 प्लस 4 11 कॅरी 1 250. काय त्याचं? 215. त्याच्यामध्ये ऑप्शन ते दिलेलं नाही आहे, पण किती येईल ते? 215. क्वेश्चन नंबर 8. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर मेजर ऑफ आर्क BXC इक्वल्स टू डॅश डॅश. आता इथं मेजरमेंट्स दिलेले आहेत काही आणि त्याच्यावरून आपल्याला याचं मेजरमेंट काढायचं आहे ह्या आर्कचं. आता इथे बघा हा इथं हा जो आहे अँगल हा किती दिला आहे? 120. किती दिला? 120. आणि इकडचं किती दिलेलं आहे? 80. इकडचं किती दिलेलं आहे? 80. मग ही जी असेल AC आर्क AC किती असेल? 120. कारण हा सेंट्रल अँगल आहे आणि त्याची करस्पॉन्डिंग आर्क आहे. हा 80 आहे सेंट्रल अँगल आणि त्याची करस्पॉन्डिंग आर्क ही किती येईल? मग 80. दोन्ही मिळून किती झाले? 0 200. आणि मग ही किती उरेल? म्हणजे 360मधून हे मायनस केलं. 360 मायनस 200 061 160. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 9. इफ OA म्हणजे ही रेडियस
इक्वल्स टू 10, ही 10 आहे. ए बी इक्वल्स टू 12, ए बी इक्वल्स टू 12, ही पूर्ण कॉर्ड जी आहे 12 आहे. ओ डी परपेंडिक्युलर ए बीला परपेंडिक्युलर आहे. आता जेव्हा इथं परपेंडिक्युलर आहे असं म्हटलं म्हणजे हे काय ओ डी काय करतो, ए बीचे 2 सारखे भाग करतो. म्हणजे हे जर ए बी टोटल 12 सेंटीमीटर असेल तर हे किती असेल मग 6 सेंटीमीटर असेल. किती असेल 6 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ सी डी, इथलं डिस्टन्स आपल्याला करायचं आहे. आता पायथागोरस थेरम हा ओ सी किती येईल आता, हे कोणतं ट्रिपलेट्स होतं, हे 6 आणि एक 10 आलेलं आहे. कोणतं ट्रिपलेट ते 6 8 10, म्हणजे हा ओ सी किती असेल 10, ओ सी किती येईल 10. आता टोटल ओ डी किती आहे, तर ही जी रेडियस आहे तितका म्हणजे किती 10. हा किती येईल ओ सी 8, ओ सी किती आला, हा 10 6 आणि 8, हा 8 आला. टोटल ओ डी किती आहे 10, म्हणजे हा खालता सी डी हा किती येईल 10 मायनस 8 म्हणजे 2, किती येईल या ठिकाणी हा 2. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 10. इफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल, बघा आता प्रश्न अगोदरची फिगर आपण ड्रॉ करूयात. इफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल इज इन्स्क्राइब्ड इन अ सर्कल, देन फाइंड द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल मेड विथ इच साइड ऑफ अ ट्रायंगल. आता हा एक सर्कल आहे आणि याच्यामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल इन्स्क्राइब, म्हणजे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ठीक आहे. आणि काय विचारलंय, फाइंड द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. आता इथे हा आपण इथं सेंट्रल अँगल घेतली विथ द ट्रायंगल. आता हा इथं आपण हा एक केला, या ठिकाणी परत बघा. इफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल इज इन्स्क्राइब्ड, हा इक्विलॅटरल ट्रायंगल इन्स्क्राइब केला आपण कशामध्ये, ह्या सर्कलमध्ये. देन फाइंड द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. आता हे सेंट्रल अँगल हा इथं काढला, मेड विथ इच साइड ऑफ अ ट्रायंगल. आता ह्या प्रत्येक साईडला, आता हा इकडं आला, हा इथे एक ड्रॉ केला, तर हा या साईडचा झाला आणि हा या साईडला, म्हणजे तिन्ही झाले हे. तर याचं मेजरमेंट किती आहे असा प्रश्न आहे. तर आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजे टोटल हे 360 डिग्री असतं. म्हणजे हा कितीमध्ये डिवाइड होईल, हे तिन्ही सुद्धा काय साईड कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे कितीमध्ये डिवाइड होईल, 360 डिवायडेड बाय 3 इक्वल्स टू 120, डिवाइड केलं 120, म्हणजे हे डिस्टन्स किती असेल 100, हे मेजरमेंट किती असेल 120, किती असेल 120, म्हणजे हा जो अँगल असेल हा अँगल कितीच असेल 120. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 11. इन द गिवन डायग्राम मेजर ऑफ आर्क बी डी, बघा बी डी म्हणजे ही वरची आर्क 100, ही किती आहे इथं 100 आहे. ठीक आहे. कॉर्ड ए सी कॉन्ग्रंट कॉर्ड बी डी, ए सी आणि बी डी ह्या कॉन्ग्रंट आहे, म्हणजे एचं मेजरमेंटसुद्धा किती असेल 100 असेल, हे आता तुम्हाला लक्षात आलं असेल. देन मेजर ऑफ अँगल डी ओ सी, नंतर डी ओ सी, म्हणजे हा अँगल किती आपल्याला इथं अँगल एक ड्रॉ करूयात. इथं हा असा अँगल विचारला आपल्याला, हा आणि याचं मेजरमेंट आपल्याला विचारलं आहे, ह्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला विचारलेलं आहे. आता हे बघा, हा 100, हा इथं सेंट्रल अँगल 65, हे म्हणजे 65 असेल आणि हे इकडचं 100 असेल, म्हणजे हे इकडचा भाग जो आर्कचा आहे याचं हे मेजरमेंट किती असेल 100 + 100 + 65 म्हणजे 265. हा जो आहे डी सी आर्क, ही डी सी आर्क किती असेल 360 - 265, ते किती येईल 59095. हा जर आर्कचं मेजरमेंट 95 असेल, मग हा जो त्याचा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल असेल याचं मेजरमेंट किती असेल 95 डिग्री. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 12. At what distance will be chord of length 10 cm of a circle having radius 10 cm dash dash. आता इथं एकदा फिगर ड्रॉ करूयात. इथे दिलेल्या माहितीवरून सर्कल ड्रॉ केलं. पहिलं,
ॲट व्हॉट डिस्टन्स विल बी द कॉर्ड ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर. ही कॉर्ड आहे, ही 10 सेंटीमीटरची कॉर्ड आहे. हॅविंग रेडियस 10 सेंटीमीटर आणि रेडियससुद्धा किती आहे 10 सेंटीमीटर. आणि हे डिस्टन्स किती आहे असा प्रश्न आहे. इट इज आता ही जर ही 10 घेऊयात, ही कॉर्ड 10 सेंटीमीटरची आहे. आता हे काय करतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर ह्या कॉर्डचे 2 सारखे भाग करतो. म्हणजे हे 5 सेंटीमीटर झालं, हे 5 सेंटीमीटर झालं. ठीक आहे. आता आपल्याला कोणतं डिस्टन्स काढायचं आहे, हे इथं डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे नाव दिलं ए बी, हे झालं ओ एम, म्हणजे ओ एमचं आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. तर मग ओ एम स्क्वेअर इक्वल्स टू बाय पायथागोरस थेरम हायपोटेनियस स्क्वेअर मायनस साईड टू स्क्वेअर, म्हणजे जी दुसरी साईड असेल त्याचा स्क्वेअर सबट्रॅक्ट केला हा पायथागोरसच्या फॉर्म्युल्याप्रमाणे इज इक्वल्स टू 100 मायनस 25 इक्वल्स टू 75. टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ओ एम इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 75. आता स्क्वेअर रूट ऑफ 75 त्या कुठे दिसतं आहे का, नाही. मग स्क्वेअर रूट ऑफ 75ला आपण आणखी कसं लिहू शकतो, 25 इंटू 3. 75ला कसं लिहितो, 25 इंटू 3. आता 25चा स्क्वेअर रूट काय येतो 5, आणि याचा येत नाही, ते तसंच लिहिलं 5√3. 5√3 काय येईल त्याचं आन्सर 5√3. इथे ते आलेलं नाही आहे, ते इथं हे 5√3, इथं 5√5 झालं ते. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. याचे पुढील जे प्रश्न आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.